अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 तपोवन हडको या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून सभा मंडप आणि सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न झालंय। अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड परिसरात एकेकाळी विकासाची कोणतीही कामं झाली नव्हती, मात्र गेल्या 10 वर्षात नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामं झाल्यामुळे या परिसराचा संपूर्ण कायापालट झालाय। पाणी पुरवठा, रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज यांसारखी मूलभूत प्रश्न मार्गी लागल्याने आज या भागाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून मोठ्या संख्येने नागरिक येथे वास्तव्यास येत आहेत। शहरातील तपोवन हडको परिसरातील सर्वसामान्य नागरिक अनेक वर्ष विकासापासून वंचित होते, परंतु त्यांच्या बहुतांश समस्या सोडविण्यात यश आलंय। सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं हेच आमचं कर्तव्य असून तपोवन रोडच्या कडेला नव्यानं विकसित होत असलेल्या बाजारपेठेमुळे आणि वाढत्या लोकवस्तीमुळे या भागाला महापालिकेच्या सिटी बस सेवेची नितांत गरज आहे। त्यामुळे तपोवन रोड ढवणवस्ती परिसरात लवकरच महापालिकेची बस सेवा सुरू करण्यात येईल असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केलंय। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 येथील तपोवन हडको या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून सभा मंडप आणि परिसर सुशोभीकरणाच्या विकास कामाचं भूमिपूजन संपन्न झालं। यावेळी नगरसेवक सागर बोरुडे, श्याम माने, चंदू ताके, बाळासाहेब खाकाळ, तुकाराम बोरुडे, अनिकेत खुर्जीकर, श्रीनिवास कोडम, महादेव नजन, दीपक मेढे, संध्या मेढे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। यावेळी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले की तपोवन हडको परिसरात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास असून या भागात पूर्वी विकासाच्या कुठल्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या। आमदार संग्राम जगताप आणि नगरसेवक संपत बारस्कर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या भागातील बहुतांश मूलभूत प्रश्न मार्गी लागलेत। महापालिकेच्या कचरा डेपोचा गंभीर प्रश्न देखील आम्ही सर्वांनी मिळून सोडवला। विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी नागरिकांनी खंबीर उभे राहणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलंय। तर यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं। नगरसेवक संपत बारस्कर आणि डॉक्टर सागर बोरुडे यांच्या माध्यमातून तपोवन हडको परिसराचा विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणावर कायापालट झालाय। नव्यानं उभारण्यात येणाऱ्या सभा मंडपमुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम येथे अधिक उत्साहात आयोजित करता येणार असून नागरिकांसाठी ही अत्यंत उपयुक्त सुविधा ठरणार आहे असं ते म्हणाले। याचा शुभारंभ सर्व नागरिकांनी या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय डॉक्टर सागरजी बोरुडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करता झालाय। गेल्या अनेक वर्षापासून जर आपण पाहिलं तर तपोवन हडको हा आपला परिसर जो आहे हा सगळ्या समस्या इथल्या ज्या होत्या याकडं गेल्या अनेक वर्षापासून सगळ्यांचं दुर्लक्ष होतं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या तपोवन हडकोमध्ये जे रहिवासी राहतात हे रहिवासी समजा बऱ्याच काळापासून इथं राहतात, पण सुविधांचा अभाव होता आणि मध्यंतरच्या काळात तर म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बऱ्याचशा लोकांची मानसिकता झाली की आपण इथून घरं शिफ्ट करून कुठेतरी दुसरीकडं राहायला जावं, कारण की त्याचे प्रामुख्याने कारण होते की कुठल्याही प्रकारचं विकास काम या भागामध्ये नव्हतं आणि लोकसंख्या ही मोठी असल्या कारणाने अनेक अडचणीला सामोरे नागरिकांना जावं लागत होतं। आज आम्हाला याचा मनस्वी आनंद आहे की या समस्या सोडत असतात रस्ते असेल, ड्रेनेज असेल किंवा ओपन स्पेस विकसित असेल, ह्या प्रामुख्याने येथील समस्या आहेत आणि त्यातली ड्रेनेजची थोडीशी समस्या अजून बाकी आहे, पण त्याचा सुद्धा आपण पाठपुरावा करून ते सुद्धा कायमस्वरूपी निकाली या ठिकाणी लावणार आहे। तपोवन हडकोतील जे आपले सगळे रहिवासी तर ह्या रहिवासी जे लोक नागरिक जे राहतात हे सगळे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत। काही थोड्या प्रमाणात जर लोक सोडले तर बाकी सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत आणि अशा लोकांना सुविधा देणं हे आपलं क्रमप्राप्त आहे। आणि जो भाग इतक्या वर्ष दुर्लक्षित होता त्या भागावर लक्ष देता आलं आणि लक्ष देऊन कोट्यवधीचा निधी इथं मला उपलब्ध करता आला। त्याचं प्रमुख श्रेय मी आमदार संग्राम जगताप यांना देतो। त्याचं मुख्य कारण असं आहे की समजा त्यांच्या माध्यमातून हा सर्व निधी त्यांच्या माध्यमातून या सगळा निधी आजी आपल्याला मिळाला आहे आणि बसचं आजीची मागणी बसनी केली तर आजीची मागणी मान्य झाली असं आपण जाहीर सगळ्यांनी मी सांगतो। मला प्रभागाचे कार्यक्षम नगरसेवक आणि पूर्ण 17 प्रभागामध्ये ज्यांनी सर्वात जास्त महानगरपालिकेच्या माध्यमातून
संग्रामभाई यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागासाठी निधी आणला असे संपतदादा बारसकर हे आपल्या प्रभागाचे नगरसेवक आहेत. हे खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे असं सांगतो. कारण सतत त्यांचं अनेकदा आपण पाहतो की पालिकेमध्ये ते असतात किंवा मुंबईला जातात. याचं कारण फक्त प्रभागाच्या विकासासाठी निधीसाठी असेल तर त्यांचे अविरत याच्यासाठी प्रयत्न चालू असतात. आणि आपण पाहतोच आता दादा म्हणतात की 5 मिनिटात भाषण संपवत जा, परंतु कसं असतं की आपल्याला काल काय खाल्लं हे आठवत नाही. बऱ्याचदा त्या गोष्टी असतात, त्याच्यामुळं काही गोष्टी रिपीट करून सांगाव्या लागतात की जो आपला तपोवन रस्ता झालेला आहे. तर मॅडम तुम्ही नंतर आल्या तर त्याच्या अगोदर तपोवन रस्त्याची अशी परिस्थिती होती, सगळे दगड गोटे बाहेर आले होते किंवा रस्ता नव्हता. दादांनी वारंवार पाठपुरावा बाह्यांकडे करून पंकजताईंच्या माध्यमातून हा रस्ता दादांच्या पाठपुरावा किंवा सततच्या मागणीमुळे झालेला. अनेक लोक नंतर श्रेय घेण्यासाठी आले, परंतु मेन काय आहे की आपल्याला ज्यावेळेस आतलं यायचं असतं त्यावेळेस बाहेरचा रस्ता होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे आत्ता उभं राहिलो आहे तर आत्ता इथे उभंसुद्धा ताई राहिलं नसतो, कारण शेजारीच पलीकडे कचरा डेपो होता. इतका भयानक वास येत होता. तो कचरा डेपो म्हणजे कुठूनही हल्ला नसता, कारण आपण पाहतो की संभाजीनगरमध्ये एक कचरा डेपो आहे तर तिथल्या 12 गावाच्या नागरिकांनी आंदोलन केलं. पूर्ण जवळपास 20 दिवस कचरा बंद होता. शेवटी तिथे CRPFची टीम आणून त्या लोकांना हटवावं लागलं, परंतु तो कचरा डेपो हटला नाही. परंतु संपतदादांनी भैयांकडे वारंवार पाठपुरावा करून भैयांचं आपल्या प्रभाग क्रमांक 1वर असलेलं प्रेम जे त्याच्यामुळे हा कचरा डेपो हटला. त्याच्यामुळे नागरिक आपण आज मुक्तपणे श्वास घेतो. ती भयानक परिस्थिती होती. तुम्ही जुन्या नागरिकांना विचारलं तर संध्याकाळच्या टाईमला लोक घराच्या बाहेरसुद्धा बसू शकत नव्हते. त्याच्यानंतर जे आपण पाहतो की आजूबाजूचे आपलं भिस्तबाग महालाचं जी डेव्हलपमेंट चालू आहे किंवा राजवीर कॉर्नरला जवळपास 1.5 कोटीचा कॉन्क्रीटचा रस्ता चालू आहे. तर हे सर्व जे विकास कामं येतं तर ते कुठेतरी दादांच्या माध्यमातून आपल्याला हा निधी प्राप्त झालेला आहे. आणि जो एकविरा चौकापासून राजनंदिनीपर्यंतचा जो रोड आहे कॉन्क्रीटचा, तर हा जवळपास फक्त 20% भाग आपला होता, बाकीचा अनेक वार्डांचे बाउंड्र्या त्याला होत्या. परंतु नागरिकांची समस्या लक्षात घेऊन त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून दादांनी म्हणजे तिथे आज आपल्याला वाटतं की रस्ता होतोय, हा एकदम छान दिसतोय, कॉन्क्रीटचा एवढा राजनंदिनी समोर झालेला आहे. तिथल्या प्लॉट धारकांचा त्याला विरोध होता. तिथं अनेक वकील ते करून देत नव्हते, परंतु तिथे तासनतास उभं राहून दादांनी त्या नागरिकांशी चर्चा केली. त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या विरुद्ध कोर्टात गेले तरी चालेल, परंतु माझ्या नागरिकांसाठी मला तो रस्ता करायचा आहे. आणि आमचे बोरुडे दादा हे कायमच त्या रस्त्याबाबत की बाबा तिकडून येताना आमची रिक्षा येत नाही किंवा इथून तिकडं नागरिकांना हॉस्पिटलला न्यायचं असेल तर आम्हाला जाता येत नाही, तर त्यांचा पाठपुरावा होतो. तर मेन आपल्या तपोवन हडकोच्या नागरिकांसाठी जवळपास तो 5 कोटीचा रस्ता आपण केलेला आहे. तर कुठेतरी खंत अशी की इलेक्शनच्या टायमाला कुठेतरी तुम्ही आमच्यावरती कमी विश्वास ठेवला, हे आमच्या मनामध्ये खंत आहे. तर तुम्ही इथून पुढे आपण कसं असतं की दादांनीच एक गोष्ट सांगितली होती, 5 मिनटं दादा घेतो जास्त, की एक जहाज असतं तर ते अमेरिकेहून भारतात यायला निघालेलं असतं. तर त्या जहाजावरती जे येतं तर तिथं वेगवेगळे समाजाचे नागरिक असतात त्याच्यात. तर तिथं ख्रिश्चन समाजाचा नागरिक हे असतो किंवा तिथे मुस्लिम समाजाचा असतो, शीख समाजाचा असतो, हिंदू समाजाचाही असतो. तर ज्यावेळेस बुडायला लागतं त्यावेळेस ख्रिश्चनचं म्हणतो की ख्रिस्त मला वाचव, तर येशू ख्रिस्त येतात त्याला वाचवतात. ज्यावेळेस शीख समाजाचा असतो ते म्हणतात वाहेगुरु मला वाचव. परंतु ज्यावेळेस आपले हिंदू समाजाचे असते तर वेगवेगळ्या सगळ्या देवतांना आवाहन करतात, तर सगळ्या देवता येतात. तर त्याच्यात भगवान शंकरही येतात, त्याच्यानंतर भगवान विष्णूही येतात, त्याच्यानंतर लक्ष्मी माताही येतात. परंतु सगळ्यांना बोलावल्यामुळं लक्ष्मी मातेला वाटतं की भगवान शंकर जातील, भगवान शंकरांना वाटतं भगवान विष्णू जातील, भगवान विष्णूंना वाटतं की भगवान गणपती जातील. परंतु त्याच्या कोण जाणार याच्यात ते जहाज बुडून जातं आणि ते लोक हे होतात. तर ते सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की निष्ठा एकावर ठेवली ना तर आपण वाचतो. तर ज्याला बोध घ्यायचा आहे त्याला ते म्हणजे काय आहे, करणाऱ्याला हा समजदारला इशारा काफी. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे भविष्यात ही विकास कामं फक्त आपल्याला दादाच्या माध्यमातूनच होणार आहेत. तर
कारण संग्राम भैयांचं सर्वात जास्त प्रेम दादांवर आहे आणि शहरामध्ये विकास कामं भैयांशिवाय होऊ शकत नाहीत. तर सर्वांना विनंती आहे की आपण दादांनाच बरोबर घेऊन पुढं गेलं पाहिजे आणि राहिलेले जे प्रश्न आहेत त्याच्याबाबत ही दादांची आमची चर्चा झालेली आहे. लवकर ते सर्व समस्याही आपण पूर्णपणे संपून टाकू आणि आज सर्वजण तुम्ही शॉर्ट पिरियडचं तुम्हाला सांगूनही सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दलही सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.